मेहकर तालुक्यामधील पेन टाकळी हे गाव प्रकल्पामध्ये येत असल्याने सदर गाव स्थलांतरित करण्यासाठी नियमानुसार शासन व प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे। परंतु स्थलांतरित ठिकाणी 380 प्लॉटची आवश्यकता असताना 249 प्लॉट रेखांकन केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे। नागरिकांना आवश्यकतेनुसार जागा न मिळाल्याने अखेर 6 फेब्रुवारीपासून पेन टाकळी प्रकल्पाच्या जलाशयामध्ये महिला व पुरुषांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तर 4 दिवस उलटूनही प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या उपोषणाला भेट न दिल्याने उपोषणकर्ते आक्रमक झाले आहेत। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर। लहान मोठे मुलं सर्वांना न्याय मिळेल। हा माझं आहे की आज आम्ही शासन दरबारी चक्रा मारून मारून थकलेलो आहे। त्यासाठी हा उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे सर्व गावकरी लोकांनी। तर आमचं मागणी एकच आहे की सर्व गावाला प्लॉटिंग संदर्भात न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची एक गावकऱ्याच्या वतीनं मागणी आहे। काय अडचणीचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो? सर, गावामध्ये अक्षरशः मोठमोठाले साप, मुंग्या आणि या ब्लास्टिंगमुळे डॅमच्या धरणाला भिंतीला तडा गेलेले आहेत। तर उद्या भिंती पडल्यानंतर जीवितवाची हानी होऊ शकते आणि खूप मोठे नुकसान होऊ शकते याच्यात मानवाची। लहान मुलांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना काय त्रास होतो? सर, लहान मुलांना असा त्रास आहे की गावामध्ये मुंग्या ज्या आहेत त्या मुंग्या खूप चावतायत आणि त्यामुळं खूप दवाखाने या गावाला सोसावे लागतात। वयोवृद्धांना तेच त्रास आहे, वयोवृद्धांना सुद्धा खूप त्या मुंग्या आणि सापांचा त्रास आहे। त्यासाठी या गावाचं पुनर्वसन आजपर्यंत झालेलं नाही। पण आमची मागणी आहे की प्लॉटिंग, तर आमचे म्हणणे शासन दरबारी लवकरात लवकर न्याय मिळावा, हीच या उपोषणाच्या दरम्यान आमची खूप मोठी मागणी आहे आणि ही पूर्ण होईल अशी आमची इच्छा आहे। प्रशासनानं काही दखल घेतली का आतापर्यंत? दखल घेतली, थोडीफार दखल घेतलेली आहे, परंतु प्लॉट वाटपची जी प्रॉब्लेम आहे तो आजपर्यंत सॉल्व्ह झालेला नाही। तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आमच्या गावाची अडचण प्लॉटिंगच्या संदर्भात मिटणार आहे। जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत हो, बेमुदत आमरण उपोषण आम्ही चालू ठेवणार आहे। आणखीन काय अपेक्षा आहे आपल्या गावकरी म्हणून? आज रोजी तर प्लॉटिंगची अपेक्षा आहे सर। या गावचं प्लॉटिंग झालंच पाहिजे, 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 या गावचं प्लॉटिंग झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असेच बसणार आम्ही। हो, राईट लगे, एकच नंबर लगे। लेकरं बाळा घेऊन इथेच बसणार। हो, आपली सर्व मागणी प्लॉटिंगच्या संदर्भामध्ये आहे। संदर्भात प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यायला पाहिजे असं सर्व आतापर्यंत राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर येऊन गेलेत का आपल्या गावामध्ये? त्यांना काय आपण मागणी केली? त्यांनी काय सांगितलं? करून देतो म्हणून दिलं। 13 तारखेपर्यंत ते मुंबईला गेलेले, ते रात्री आले होते। 13 तारखेला आम्ही वापस येतो म्हणलं, मग आम्ही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। तुम्ही जोपर्यंत इथं येत नाही आणि तुम्ही बसून जरी आम्हाला प्लॉट वाटप केलं तर ते होऊ शकतं प्रतिनिधीने। आणि तुम्ही SDO साहेबाला घेऊन जे लोक बसलेले तिथं अतिक्रमण करून हे SDO साहेबाला बोलावून तुम्ही त्यांना तात्काळ अडवा आणि त्यांना सुद्धा प्लॉटिंग द्या, अशी आमची मागणी। जोपर्यंत त्याचे आमदार त्याच्याच हाताने घेणार आम्ही प्लॉटिंग। काल रात्रीपासून आमचे ते जे भाऊ आहेत ते सगळे नाव मध्ये बसले पाण्यात। अच्छा, त्याच्या काय असं ते काय त्याच्या वयानुसार तुम्ही पहा, ते भाऊ ते पाण्यात आहे पहा म्हणजे त्याचे काढा आणि फोटो। ते कोणासाठी झुंजून राहिले? आमच्यासाठी, गोरगरिबासाठी। त्याला काय घेता येत नाही का प्लॉट? हे कारण ते म्हणतात गरीबासाठी, आणि गरीबाचं होईल तर आमचं होईल। शुगर आणि बीपीचे पेशंट आहेत, ते शुगरचे ते दादा उभे राहा, ते बी त्यांची जर उद्या काही प्रॉब्लेम झाला तर जिम्मेदार तुम्ही। जबाबदारी सर्व शासनाची आहे। शासनाची आहे मग। विनंती ना, आम्ही हात जोडून हीच आहे, हात सगळ्यांनी बोला। जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही असेच राहणार, ते बी पाण्यात तसेच राहणार। सगळे बिमार आहे, शुगरचे कोणी काही आहे।
बेमुदत आमरण उपोषण गावकऱ्यांचं सुरू आहे. महिला भगिनी आणि गावकरी उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत धरणामध्ये. काय सांगणार आपण जनतेला 2 शब्द? मी GP मावळ, ग्रामपंचायत अधिकारी पेन टाकली. 2022 मध्ये कलेक्टर साहेबांचा ग्रामपंचायतला आदेश मिळाला होता स्थलांतरणासाठी. पण आता ॲक्च्युअल आपली प्रत्यक्षात जागा कमी पडून राहिली. आपण नगर रचनाकार यांच्याकडून मान्यता घेऊन तशी प्लॉटही वाटप करण्यात म्हणजे टाकण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात गावातली जी मालमत्ता म्हणजे जुने घर आहे तर त्याच्यापेक्षा आपले जे प्लॉट पडले ते कमी आहेत आणि त्यामुळं गावकऱ्यांचा विरोध. एक तर प्रत्येकाला प्लॉट भेटला पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. जोपर्यंत आता वाढीव गावठाण किंवा काही नाही म्हणजे निर्णय होणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायत काही नाही करू शकत. जागा वाढवून मिळण्यात शासनाकडून जागा वाढवून आपण तसं पत्र दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनाही, SDO साहेबांनाही. हे कधी दिलेलं आहे पत्र आपण? तरी आता मला येऊन 1 वर्ष झालं, तर एक 5-6 महिन्यापूर्वी म्हणजे आचारसंहिता लागायच्या पूर्वी आपण दिलं होतं. मग काही त्याचा पाठपुरावा आतापर्यंत झाला का? पाठपुरावा आता 7-8 वेळेस साहेबांसोबत चर्चाही झालेली, पण आता आचारसंहिता असल्यामुळे मध्ये त्यात काही करता नाही आलं. आता हे जे आंदोलन सुरू झालं, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही नव्यानं आपण संपर्क केला का? नाही, आम्ही परत नगर रचनाकार कार्यालयासोबत संपर्क केला. परत 380 प्लॉटचं नियोजन केलं होतं, पण त्यांच्या नियमानुसार ते 249 वर आपल्याला मान्यता द्यायला तयार नाहीत आणि आपल्याला 380 प्लॉटची आज रोजी आवश्यकता आहे. मग म्हणजे वस्तुस्थिती ही आहे की वस्तुस्थिती हा 380 प्लॉट पाहिजेत. शासनाच्या काही त्यांच्या बसत नसेल म्हणून ते. मग याचा हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जावा असं तुम्हाला वाटतं? यामध्ये एक तर जास्तीची जागा आता अधिग्रहित करून प्लॉट पाडावे लागतील किंवा मग याच प्लॉटचे नगर रचनाकारले सांगून थोडीशी प्लॉटची साईज कमी करून जर दिली तर होऊ शकतं. म्हणजे हे एकत्रित चर्चेने हा प्रश्न सुटू शकतो? हो, सुटू शकतो. काही दखल घेतली का आतापर्यंत? आतापर्यंत दखल घेतली, थोडीफार दखल घेतलेली आहे, परंतु प्लॉट वाटपची जी प्रॉब्लेम आहे तो आजपर्यंत सॉल्व्ह झालेला नाही. तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आमच्या गावाची अडचण प्लॉटिंगच्या संदर्भात मिटणार आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत आमरण हो, बेमुदत आमरण उपोषण आम्ही चालू ठेवणार आहे. आणखीन काय अपेक्षा आहे आपल्या गावकरी म्हणून? आज रोजी तर प्लॉटिंगची अपेक्षा आहे सर. या गावचं प्लॉटिंग झालंच पाहिजे, 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 या गावचं प्लॉटिंग झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असेच बसणार आम्ही. हो, राईटली, एकच नंबर लगे. लेकरं बाळा घेऊन इथंच बसणार. हो, आपली सर्व मागणी प्लॉटिंगच्या संदर्भामध्ये आहे. संदर्भात प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यायला पाहिजे असं सर्व. आतापर्यंत राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर येऊन गेलेत का आपल्या गावामध्ये? साहेब आले होते. त्यांना काय आपण मागणी केली? त्यांनी काय सांगितलं? करून देतो म्हणून दिलं. 13 तारखेपर्यंत ते मुंबईला गेलेले, ते रात्री आले होते. 13 तारखेला आम्ही वापस येतो म्हणलं, मग आम्ही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. तुम्ही जोपर्यंत इथं येत नाही आणि तुम्ही बसून जरी आम्हाला प्लॉट वाटप केलं तर ते होऊ शकतं प्रतिनिधीने. आणि तुम्ही SDO साहेबाला घेऊन जे लोक बसलेले आहेत तिथं अतिक्रमण करून हे SDO साहेबाला बोलावून तुम्ही त्यांना तात्काळ अडवा, त्यांना सुद्धा प्लॉटिंग द्या अशी आमची मागणी. जोपर्यंत त्याचे आमदार त्याच्याच हाताने घेणार आम्ही प्लॉटिंग. काल रात्रीपासून आमचे ते जे भाऊ आहेत ते सगळे नाव मध्ये बसले पाण्यात. अच्छा, त्याच्या काय असं ते काय त्याच्या वयानुसार तुम्ही पहा, ते भाऊ ते पाण्यात आहे पहा म्हणजे त्याचे काढा आधी फोटो.
ते कोणासाठी झुंजून राहिले आमच्यासाठी गोरगरिबासाठी त्याला का घेता येत नाही का प्लॉट हे कारण की ते म्हणतात गरीबासाठी आणि गरीबाचं होईन तर आमचं होईल शुगर आणि बीपीचे पेशंट आहेत ते शुगरचे ते दादा उभे राहा ते बी त्यांची जर उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर जिम्मेदार तुम्ही जबाबदारी सगळी शासनाची आहे. शासनाची आहे मग नम्र विनंती ना आम्ही हात जोडून हीच आहे हात सगळ्यांनी बोला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही असेच राहणार आणि ते बी पाण्यात तसेच राहणार सगळे बिमार आहे शुगरचे कोणी काही आहे बेमुदत आमरण उपोषण गावकऱ्यांचं सुरू आहे. महिला भगिनी आणि गावकरी उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत. धरणामध्ये काय सांगणार आपण जनतेला 2 शब्द? मी GP मावळ ग्रामपंचायत अधिकारी पेन टाकली. 2022 मध्ये कलेक्टर साहेबांचा ग्रामपंचायतला आदेश मिळाला होता स्थलांतरणासाठी. पण आता ॲक्च्युअल आपली प्रत्यक्षात जागा कमी पडून राहिली. आपण नगर रचनाकार यांच्याकडून मान्यता घेऊन तशी प्लॉटही वाटप करण्यात म्हणजे टाकण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात गावातली जी मालमत्ता म्हणजे जुने घर आहे तर त्याच्यापेक्षा आपले जे प्लॉट पडले ते कमी आहेत आणि त्यामुळं गावकऱ्यांचा विरोध. एक तर प्रत्येकाला प्लॉट भेटला पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. जोपर्यंत आता वाढीव गावठाण किंवा काही नाही म्हणजे निर्णय होणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायत काही नाही करू शकत. जागा वाढवून मिळण्या शासनाकडून जागा वाढवून आपण तसं पत्र दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनाही SDO साहेबांनाही. हे कधी दिलेलं आहे पत्र आपण? तरी आता मला येऊन 1 वर्ष झालं तर एक 5-6 महिन्यापूर्वी म्हणजे आचारसंहिता लागायच्या पूर्वी आपण दिलं होतं. मग काही त्याचा पाठपुरावा आतापर्यंत पाठपुरावा आता 7-8 वेळेस साहेबांसोबत चर्चाही झालेली पण आता आचारसंहिता असल्यामुळे मध्ये त्यात काही करता नाही आलं. आता हे जे आंदोलन सुरू झालं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही नव्यानं आपण संपर्क केला का? नाही आम्ही परत नगर रचनाकार कार्यालयासोबत संपर्क केला. परत 380 प्लॉटचं नियोजन केलं होतं पण त्यांच्या नियमानुसार ते 249 वर आपल्याला मान्यता द्यायला तयार नाहीत आणि आपल्याला 380 प्लॉटची आज रोजी आवश्यकता आहे. मग म्हणजे वस्तुस्थिती ही आहे की वस्तुस्थिती हा 380 प्लॉट पाहिजेत. शासनाच्या काही त्यांच्यामध्ये बसत नसेल म्हणून ते. मग याचा हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जावा असं तुम्हाला वाटतं? यामध्ये एक तर जास्तीची जागा आता अधिग्रहित करून प्लॉट पाडावे लागतील किंवा मग याच प्लॉटचे नगर रचनाकारले सांगून थोडीशी प्लॉटची साईज कमी करून जर दिली तर होऊ शकतं. म्हणजे हे एकत्रित चर्चेनं हा प्रश्न सुटू शकतो? हो सुटू शकतो. बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे आपलं. हो. सांगणार जनतेला 2 शब्द? जनतेला सांगण्यासारखं काहीच नाही साहेब. शासनाला सांगण्याचे विषय जोपर्यंत गावाचं प्लॉटिंग होत नाही तोपर्यंत या आमरण उपोषण सुटणार नाही आणि रास्त मागणी हीच आहे फक्त गावाला प्लॉटिंग पाहिजे. काय त्रास होतोय आपणास गावकऱ्यांना? गावकऱ्यांना त्रास म्हणजे इतक्या प्रमाणात सांगून थकलेलं आहे. 25 ते 35 वर्षापासून 35 वर्षापासून हे संघर्ष करत आहे आम्ही गावकरी. मी या गावचा 25 वर्ष सरपंच होतो आणि सरपंच असताना मी त्या काळापासून तर अनेक सरपंच माझे भाऊ झाले, कोणी गावातली मंडळी झाली. सगळ्यांना एकच मागणी केली होती फक्त गावासाठी प्लॉटिंग, पुनर्वसन मागितलेलं नाही. आणि 35 वर्षापासून हा संघर्ष चालू आहे. कागदोपत्री शासन स्तरावर सगळं थकलो म्हणून हा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही धरणात उतरलो. विद्यार्थ्यांना पुनर्वसन झालं पाहिजेत. आमच्या गावाला 280 भेटलेत घरं, आम्हाला 380 पाहिजेत. अजून 100 घरांची म्हणजे कमतरता या ठिकाणी खऱ्या अर्थानं आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेमाची व्हाळा, नको तो नुसत्या भिंती.
हे घर प्रत्येकाला असलं पाहिजेत, हीच मागणी आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आहेत, या सर्वांपर्यंत ही खऱ्या अर्थानं गावाच्या माध्यमात पोहोचली पाहिजेत. हीच मागणी खऱ्या अर्थानं आमचे पेनटाकळीचे ग्रामस्थ या ठिकाणी करतायत. महिला या ठिकाणी धरणामध्ये उभ्या आहेत. सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी बोटीमध्ये आमरण उपोषण करतायत. ही मागणी खऱ्या अर्थानं शासनापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे 2 दिवस झाले नावामध्ये तर आम्हाला लवकरात लवकर प्लॉट मिळाला पाहिजे. तेव्हाच आम्ही पाण्याच्या वर येणार. करून जुराले भेटून जातील, असं थांबू नका पाण्यात. त्याच्यामध्ये आमचं होणार आहे ना सर. त्या प्लॉटिंगमध्ये आमचा बरोबर त्याच्यामध्ये वापर होऊन नाही राहिला सर. ते आहेत ना 250 सांगितलेले, त्याच्यामध्ये आमचं काही होत नाही. आम्हाला वाढीव कुटुंब म्हणजे आता कुटुंब जास्त झालेले, त्याच्यामुळे आमचं त्याच्यामध्ये ऍडजस्ट होत नाही सर. मग काय फायदा आहे, आम्ही खाली राहिलो काय वरी राहिलो काय, जी खाली अडचण ती वरी अडचण राहणारच. ती 27 वर्षापासून हीच भानगड चालू आहे, आजपर्यंत तीच भानगड आहे. अध्यक्ष आपल्याला विषय मार्गी लावायचा ना, पाण्यात रूप काय या इकडे साहेबांना सांगायला प्रश्न तेव्हा कळलं ना मार्गी लेखी दिलेले आहेत आज इथे राहिले ते सांगायसाठी तर प्रत्येकाला पाण्यात इतकी बाहेर येऊन सांगायची आवश्यकता नाही. लेखी दिलेलं आहे त्याला सगळं लेखी दिलेलं आहे त्याला. लेखी दिलेलं असल्यावर काय काय सांगायचं पुन्हा येऊन 7 दिवस झाले लेखी देऊन आता येऊन राहिले. वाटप राहिले वाटप गाव स्तरावर नगर रचना झाल्यानंतर रोड मोठाली काय त्यांची सही झाली, तुमचं सगळं झालेलं नगर रचनेचं. तर आता गाव स्तरावर त्याला प्लॉट वाटून दे. काय हरकत नाही, गाव स्तरावर जर वाटप होणार तर खूपच चांगलं. आम्ही रोड छोटे केले, पण ते थोडी कमी ठेवले आणि राजीनामा मारून ओके केलं. अर्धे प्लॉट वाटले गेले. वाटल्यानंतर एका साईडच्या प्लॉटला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे 2 दिवस आम्ही घेतले त्याला सविस्तर करण्यासाठी. ते सविस्तर 2 दिवस गेल्यामुळे परत गावातले उठले आणि तिथं अतिक्रमण केलं. परत आम्हाला प्लॉट वाटायची ती राहिले ते त्या अतिक्रमणमुळे भांडणं होण्याची शक्यताच आहे. ती अडचण आल्यामुळे आम्हाला प्लॉट वाटता आले नाही. तर आता आमची अशी मागणी आहे, SDO साहेबांना तहसीलदार साहेबांना ते अतिक्रमण हटवावं आणि स्वतः तिथं बसून थांबून आम्हीच प्लॉट वाटप करतो आमच्या हिशोबाने, ग्रामपंचायतच्या हिशोबाने, पण तुम्ही आम्हाला तिथं बसेल असलेले पाहिजे. आणि लोकप्रतिनिधी हे 2 लोक लोकप्रतिनिधी SDO साहेब जर तिथं असले एकाच दिवसात प्लॉट वाटप करतो आम्ही. काही प्रॉब्लेम नाही ना. आता कसं आहे, अतिक्रमण तर ग्रामपंचायत हटू शकत नाही, काय हरकत नाही. आणि वारंवार आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा पोलीस संरक्षण द्या म्हणून आम्हाला मिळालं नाही. 6 महिने झाले आज पोलीस नाही का? आज सुद्धा साखरखेर्ड्या पोलीस स्टेशनचा पोलीस नाही. आणि म्हणून आम्हाला हा पवित्र उतरणं पडला आहे. एक वेळ काढलेलं पाहिजे. उलट तुम्ही आज तुम्ही मला इथून हटवायला होता, परत मी येऊन बसलो म्हणजे मी मोठा गुंडा समजायला पाहिजे, मला हद्दपार करायला पाहिजे. तुम्ही हद्दपार बुलढाणा जिल्हा हद्दपार करायला पाहिजे. तुम्ही डबल जर हे करतात तरी लोक भ्यायला तयार नाही. म्हणजे प्रशासनाचा बी याच्यावर वचकच नाही अजिबात, असं आम्हाला म्हणायला काही हरकत नाही. सर आजपर्यंत शासन प्रशासन कुठलंही आमच्या गावामध्ये आलेलं नाही. तुम्ही एकदा राहून मारून बघा. प्रशासनही नाही. तुम्ही आता आम्हाला बहुतेक नवीन दिसू राहिले नाही तर हा बंद जेमतेम लगेच मुंबईत सुद्धा आमच्या गावाची अवस्था आम्ही ती प्लॉटची मागून फुकट मागून नाही राहिलो, बदल्यात मागून मग वाटप करायला काय हरकत.
पण वाटप करायला हरकत आहे तर कोणी अतिक्रमण करते, वाटप करायला पुन्हा राहून अतिक्रमण केलं मग ते आमच्या गावाच्या गावात भांडारा करायचं त्यामुळे आम्ही तुमच्याकडून मागणी करू आलो, तुम्ही हजर राहा. आहेच. भेटलेलं आहे ना समजा फक्त प्लॉटिंग व्यवस्थित झालं पाहिजे वाटप 380 करतो आम्ही रात्री आमदार साहेबांनी सांगितलं की बा ओपन पेस आहे ना 1.5 गुंठा म्हणजे दीड एकर म्हणजे 60 त्या 60 आपण 28 प्लॉट जरा कमी करू आहे तर आम्ही ओपन पेस थोडा कमी करा आणि त्या लोकांना सुद्धा तुम्ही वाढीव जे आहे 80-28 घर ते आम्ही द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही लोकप्रतिनिधी तिथं लक्षात आणि SDO साहेबला आणि ते अतिक्रमण हटवलं. आता रात्री त्यांनी सांगितलं आमदार साहेबांना किंवा मी 13 तारखेपर्यंत मुंबईला ते येऊन गेले पण म्हणलं 13 तारखेपर्यंत जोपर्यंत तुम्ही येत नाही आणि इथं बसत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण कोणी जरी आले तर मागे बसत नाही. हा आमचा पवित्र काही प्रॉब्लेम नाही सर, इतके घर आमच्या खेड्यात आलेले तर घरात राहायचा प्रॉब्लेम झालेला आहे. मी तर पाण्यात आलो आमच्या गावात त्या घरात राहण्याचा प्रॉब्लेम आला म्हणून आम्ही तर पाण्यात आलो. पैसे घेऊन सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की या पेंटाखेडी गावकऱ्यांची समस्या काय आहे हे तुम्ही जी चर्चा केली आता त्यातून तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर ही गावकऱ्यांची भूमिका लक्षात घेतल्यानंतर त्यांची अडचण समजून घेतल्यानंतर एक शासनाचे प्रतिनिधी अधिकारी म्हणून यातून तोडगा काढण्यासाठी मार्ग काढण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात? SDO सरांच्या कानावर हा विषय